खरंच एवढे वर्ष प्रलंबित हा प्रश्न आहे, पण तरीही अजून तो सुटत नाही. वेळोवेळी आपण बघतो याच्यावर एजिटेशन होतात, मोर्चे निघतात, पण नक्की होतं काय आणि हा प्रश्न सुटणार आहे तरी कधी, असं सर्वच माणसं विचारतात. राजेश क्षीरसागरजी, तुमच्यापासून सुरुवात करूया. तुम्हाला काय वाटतं की नक्की यात चूक कोणाची आहे? कारण प्रत्येक वेळी आंदोलनं आपण बघतो, प्रत्येक वेळी मारामाऱ्या होतात, तिकडे बरेच काही बसेस तोडल्या जातात, दुकानांची वाट लागते किंवा लोकांना त्रास होतो त्यामुळे. पण नक्की हा प्रश्न तुम्हाला वाटतंय का की लोक सिरियसली घेऊन हा सोडवणार आहेत की नाही? खरं म्हणजे यात महत्त्वाची चूक ही केंद्र शासनाची आहे. हा राजकीय पक्ष असताना सर्वोच्च न्यायालयामध्ये याविषयी दाखल करण्यात आलं आणि हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी या काँग्रेस सरकारनं झटकलेली आहे. त्यामुळे हा वाद चिघळत चाललेला आहे. बरेच इव्हिडन्स या मराठी भाषिकांनी केंद्र शासनाला सातत्याने दिलेले आहेत की बेळगावसह निपाणी, भालकी, बिदर, कारवार हे महाराष्ट्रात कसं आहे किंवा मराठी माणसाचं कसं आहे याबाबत सातत्याने इव्हिडन्स आणि पुरावे दिलेले आहेत. तरी पण हा प्रश्न सोडवण्यासाठी हे काँग्रेस सरकार यात धन्यता मानत नाही आहे आणि त्यामुळे हा महत्त्वाचा विषय असा आहे की हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी हे केंद्र शासन झटकत आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरू नये. रोगीजी, तुमचं काय उत्तर असेल? कारण प्रत्येक वेळी जर याबाबतचे पुरावे दिलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं की कुठल्या अडचणी आहेत की ज्यामुळे बेळगाव खरंच महाराष्ट्रात येऊ शकत नाही? कारण हा वाद आता बरीच वर्ष राहिलेला आहे, बरीच वर्ष चालू आहे, पण एकूणच याच्यावर काहीच तोडगा निघत नाही. जसा महाराष्ट्राचा हा प्रश्न आहे तसा सीमावादाचे प्रश्न अनेक राज्यांच्या मध्ये अनेक वर्षांच्यापासून प्रलंबित आहेत. आता हे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये काहीतरी एक व्यवस्था निर्माण करायला पाहिजे केंद्र शासनाकडून आणि ते गंभीरपणे त्याने विचार करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे या विषयावरती बोलत असताना मी कुठल्याही प्रकारचा राजकीय अभिनिवेश आणणार नाही. या ठिकाणी फार मोठा संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, दैदिप्यमान असा लढा झाला, 105 हुतात्मे झाले आणि संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला आणि या महाराष्ट्रामधली सगळी जनता, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले आणि एकसंघ अशी एक एकजूट निर्माण झाली आणि त्याच्यामधून संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. दुर्दैवाने ती जी संघटना होती ती संघटना कायम राहिली नाही आणि त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणून जी बेळगावमध्ये आहे तिने सुद्धा एक सुक्तन यांच्या नेतृत्वाखाली राजकीय त्या ठिकाणी एक मजबूत अशी एक ताकद त्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीने निर्माण केलेली होती. दुर्दैवाने ती ताकद कायम राहिली नाही. आज त्याच्यामध्ये सुद्धा शकलं झालेली आपल्याला दिसतात. मी एवढंच आपल्याला सांगेन की हा प्रश्न रास्त आहे, हा प्रश्न सुटायला पाहिजे आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाला किंवा एका विशिष्ट पक्षाला दोष देणं हे काही बरोबर नाही आहे. काँग्रेस पक्ष आता सत्तेमध्ये आहे. मधल्या काळामध्ये 8 वर्ष विरोधी पक्ष सुद्धा त्या ठिकाणी बसलेले होते. आता क्षीरसागर साहेब जे म्हणाले की काँग्रेस पक्ष याला जबाबदार आहे, पण त्यावेळेला सुद्धा 8 वर्षाचा जो काळ होता त्याच्यामध्ये त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार होतं आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये सम्मिलित होते. हा प्रश्न सुटू शकला नाही. हा भावनात्मक प्रश्न आहे. हे जाळपोळ करून किंवा दंगलबाजी करून हा प्रश्न सुटण्यासारखा नाही आणि हा जो प्रश्न आहे तो सुप्रीम कोर्टाच्या समोर आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन आपली बाजू मजबूतीने मांडल्याशिवाय राहणार नाही याच्याबद्दल मला खात्री आहे. आणि मी आपल्याला एक सांगेन की अशोकराव चव्हाण ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला जी दंडेली चाललेली आहे, कर्नाटक वेदिका म्हणून काहीतरी युवकांची संघटना त्या ठिकाणी आहे आणि मराठी माणसांवरती जो एक अत्याचार होतोय, अन्याय होतोय, त्याच्या विरोधामध्ये आमच्या महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये ठराव करण्यामध्ये आला आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे सर्व पक्षीय असं एक शिष्टमंडळ हे पंतप्रधानांना भेटलं आणि त्यावेळेला अशोक चव्हाणांनी मागणी केलेली होती की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागत नाहीये तोपर्यंत कृपया त्या ठिकाणी हा जो वादग्रस्त विभाग आहे तो केंद्र शासित करण्यात यावा. दुर्दैवाने आमच्याच महाराष्ट्रामधील काही पक्षाने त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांचं काही राजकीय गणित असतील आणि म्हणून त्या ठिकाणी त्याने जो पुढाकार घ्यायला पाहिजे होता तो त्या ठिकाणी घेतला नाही आणि म्हणून ती जी मागणी केली जात होती महाराष्ट्र शासनाकडून ती पूर्ण होऊ शकली नाही. मी एकच आपल्याला सांगेन की हा जर प्रश्न सुटायचा असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेने आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या
पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितपणे आणि कुठलाही राजकीय अभिनिवेश न आणता, कुठल्याही प्रकारचा राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता जर हे संघटितपणे उभे राहिले तरच या प्रश्नाला गती मिळू शकेल आणि मजबूतीने महाराष्ट्राचा प्रश्न मी केंद्र सरकारच्या रोलवर येणार आहे आणि 2010 साली नक्की केंद्र सरकारने काय केलं त्याच्यावर पण आपण येऊया. पण तत्पूर्वी मनोहरजी, तुम्हाला काय म्हणायचंय की जी महाराष्ट्र एकीकरण समिती आहे ती एवढी पॉवरफुल असताना, मराठी लोकांची संख्या तिथे जास्त असताना हा प्रश्न का सुटत नाही? 1956 पासून हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि 1956 पासून सातत्यानं महाराष्ट्र एकीकरण समितीनं बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणी, खानापूर हा भाग महाराष्ट्रात सामील करावा यासाठी अनेक लढे दिले, निवडणुका लढवल्या. 1999 पर्यंतच्या सर्व निवडणुका आम्ही जिंकल्या. पण दुर्दैवानं 13 पैकी 10 निवडणुका जिंकून सुद्धा केंद्रानं या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही. केंद्रात कुणाचंही सरकार आलं तरी त्यांनी ज्या आपुलकीनं किंवा ज्या गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहायला पाहिजे होतं ते पाहिलेलं नाही आहे. 50-55 वर्षानंतर सुद्धा ज्याप्रमाणे काही मतभेद होतात त्याप्रमाणे आता सुद्धा काही मतभेद झालेले आहेत, नाही असं म्हणत नाही. परंतु एवढ्या दीर्घ लढ्यामध्ये एकसंघ राहणं हे किती कठीण आहे हे सुद्धा सगळ्यांना माहीत आहे. परंतु आज नवीन तिसरी पिढी, आज जो आम्ही बेळगाव बंद केला, मोर्चा काढला, त्यामध्ये एक एकीचं पुन्हा दर्शन दिसून आलेलं आहे. या ठिकाणी तिसरी पिढी या लढ्यामध्ये आज सामील झालेली आहे. दुर्दैवानं केंद्र सरकारनं लोकशाही पद्धतीने या चाललेल्या लढ्याला आज कुठल्याही प्रकारचं दृष्टिकोन न ठेवता एक चालढकल करायचा प्रकार केलेला आहे. आणि आत्ता तर फक्त सुप्रीम कोर्टात केस आहे, सुप्रीम कोर्टात केस आहे असं प्रकारचं म्हटलं होतं. पण एखादा दावा जर सुप्रीम कोर्टात असेल तर तिथली परिस्थिती आहे त्या ठिकाणी मेंटेन ठेवायला पाहिजे. परंतु 2004 नंतर कर्नाटक सरकार अग्रेसिव्ह होऊन त्या ठिकाणी विधानसभा बांधायला लागले, त्या ठिकाणी बेळगावचं नाव बेळगावी करायला लागले, बेळगावला दुसऱ्या उपराजधानीचा दर्जा द्यायला निघाला लागले. सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल करायच्या अगोदर या गोष्टी कर्नाटकानं केलेल्या नव्हत्या. पण सुप्रीम कोर्टात दावा दाखल केल्यानंतर बेळगाववर आपला दावा मजबूत करण्यासाठी ते हे प्रकार अगदी अतिरेकी प्रमाणात करायला लागलेत. पण महाराष्ट्र सरकार मात्र अगदी शांत बसलंय. केंद्रामध्ये कुणाचंही सरकार आलं तरी त्यांनी या प्रश्नाकडे ज्या पद्धतीने पाहायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं न पाहिल्यामुळे आणखी हा प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारची वृत्ती न दाखवल्यामुळं हा पेंडिंग पडलेला आहे. महाराष्ट्रानं हा प्रश्न आपला म्हणून समजल्याशिवाय सर्व पक्षांनी याच्यामध्ये आता शेट्टे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे केल्याशिवाय हा प्रश्न आज सुटणार नाही. परंतु आता परत एकदा महाराष्ट्र एकीकरण समिती मात्र खंबीरपणे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पुन्हा एकदा लढायला सज्ज झालेली आहे. तरुण पिढी सज्ज झालेली आहे आणि आज त्याचं प्रत्यंतर दिसून आलं. काल महापौरांच्या चेंबरवरती, उपमहापौराच्या चेंबरवरती कन्नड रक्षक वेदिकेचे लोक अतिरेकी करून धुडगूस घालतात, मोडतोड करतात आणि त्याला तिथलं प्रशासन हे संरक्षण देतं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आम्ही आजही आमच्या मनात शंका येते की भारताचे स्वतंत्र नागरिक आम्ही आहोत का, लोकशाही ही आम्हाला त्याचे मिळते का, याबद्दल सुद्धा आमच्या मनामध्ये शंका निर्माण झालेल्या आहेत. परंतु आज मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो, ज्या ज्या वेळेला बेळगावावर अत्याचार झाला त्या वेळेला प्रत्येक वेळेला कोल्हापूरवासियांनी मात्र इथं आपल्याला खंबीर पाठिंबा दिलेला आहे. आणि अशा पद्धतीनं सर्व महाराष्ट्रामध्ये हा पाठिंबा मिळाला आणि सर्व महाराष्ट्रानं हा प्रश्न आपला समजला तरच या प्रश्नाकडे लक्ष द्यायची वेळ केंद्र सरकारला येईल. आज तेलंगणाकडे लक्ष का केंद्र सरकार देतंय तर तिथल्या सर्व आमदार आणि खासदारांनी ज्या प्रश्नाकडे, तेलंगणाच्या प्रश्नाकडे ज्या निकडीने लक्ष दिलं तसाच प्रकार जर महाराष्ट्रातल्या आमदारांनी आणि खासदारांनी केला तरच केंद्र सरकार याकडे लक्ष देईल असं आम्हाला वाटतं. नाही, मला असं वाटतंय की महाराष्ट्रात नाही, क्षीरसागरजी मी येतो तुमच्याकडे. अनिल पोद्दार, तुम्ही मला सांगा की जर भाषावर प्रांतरचना आहे आणि हे जर मान्य केलेलं आहे तरी बेळगावला धरून तुमचा अट्टहास कायम का आहे आणि नेहमीच बेळगाववरून जी भांडणं होतात त्याला नक्की जबाबदार तुम्हाला काय वाटतं की कोण आहे? सर्वप्रथम मी 24 तास झी मराठी यांचं मी आभार मानतो की आम्हाला चर्चेसाठी त्यांनी मुक्त आमंत्रण दिलेलं आहे. मगाशी आमचे काँग्रेसचे प्रवक्ते अत्यंत चांगल्या रीतीने ते सांगितलेलं आहे की कोणत्याही एका पक्षाला हा दोष देऊन चालणार नाही, कारण हा कुठल्या पक्षातर्फे ह्या प्रश्न सोडवला गेला जाणार नाही आहे. आता राहिला प्रश्न तो सीमा प्रश्नाचा, ही एक अत्यंत पवित्र चळवळ आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आमच्या देशामध्ये आज एक इतिहास आहे की शेकडो वर्ष
तरी संघटना बांधून इथं चळवळी केलेल्या आहेत. आणि मलाही म्हणतोय की अजूनही चळवळ तुम्हाला अजूनही करायची असेल तर 50 वर्ष करा, पण याचे परिणाम जे आम्ही भोगलेले आहेत, आज मराठी माणसांची जी 2 पिढ्या या सीमा प्रश्नामुळे आज होरपळून निघालेल्या आहेत, त्या ज्याप्रमाणे मराठी माणसांचं नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे कार्डी माणसाचंही नुकसान झालेलं आहे. आज बेळगावमध्ये आज एक राष्ट्रीय पक्ष आज एक आमदार म्हणून निवडून आल्यानंतर, कारण मी स्वतः 2 वेळा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरुद्ध मी उभारलेलो होतो, त्यामुळे बरेच आम्हाला याच्यामध्ये अनुभव आहेत. आणि हा प्रश्न जो आहे हा आज सुप्रीम कोर्टामध्ये असल्या कारणाने बहुतेक सुटेल की नाही याच्याबद्दल आम्हाला शंका वाटतेच. पण ज्याप्रमाणे आज या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावावरती कित्येक निवडणुका त्यांनी लढवलेल्या आहेत, तर त्याचं त्यांनी चांगलंच आज आमच्या समोर जे मनोहर किनेकर दिसत आहेत तुम्हाला, ते सुद्धा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावावरतीच निवडून आले आहेत. पण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, आज या संपूर्ण सीमा भागातील मराठी भाषिकांचं सर्वात मोठं नुकसान जे केलेलं आहे या महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेलं आहे. कारण आज बेळगाव आज इतका एक सीमा प्रश्न जो आहे हा अत्यंत फार आता एक नाजूक गोष्ट आहे, फार मोठा प्रश्न नाही आहे. आज आम्हाला विचार करायची आमच्या देशाचा जो सीमा प्रश्न आहे त्याच्याबद्दल विचार करूया. चीन आमच्यावर आक्रमण करते त्याच्यावर विचार करूया. महाराष्ट्रामध्ये आज आमचं पाकिस्तान आणि भारताबद्दल नाही अनिल पोद्दारजी विषय नाही, अनिल पोद्दारजी विषय तो नाहीये. विषय असा आहे की तुम्हाला काय वाटतं की बेळगाव हा कर्नाटकचा भाग असायला पाहिजे असं तुमच्या संघटनेला का वाटतं? हा सर्वात मोठा विषय. कारण असं आहे की हे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच करून ठेवलेलं आहे. हे इथं बेळगाव म्हणजे एक विभाग आहे आणि या विभागीय विभागामध्ये आज एक कलेक्टर जे निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 8 जिल्ह्यांचं हेडक्वार्टर केलेलं आहे. नाही मला सांगा, ब्रिटिशांची राजवट जाऊन एक मिनिट, ब्रिटिशांची राजवट जाऊन आज किती वर्ष झाली? आणि जेव्हा प्रांतरचना भाषेच्या जर जीवावर झाली असेल, भाषावर प्रांतरचना असं आपण ज्याला म्हणतो, आणि मराठी लोक जर तिकडे जास्त असेल आणि माझ्यामध्ये तुम्ही पण मराठी आहात, तर तुम्हाला काय वाटतं की हा भाग कन्नडमध्ये असायला पाहिजे किंवा बेळगावचा हा हिस्सा असायला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं? याचं मला कारण सांगा. कारण ब्रिटिशांनी काय केलं असतं, ब्रिटिशांनी खूप पापं केलेली, त्या पापांमध्ये आपल्याला जायचं नाही. आणि ब्रिटिशांनी काय केलं आणि काय बरोबर केलं आणि हे जर बरोबर आहे तर बाकीचं का चूक असं म्हणण्यात काहीच अर्थ नाहीये. तर तुम्ही मला सांगा की आजच्या दिवशी तुम्हाला काय वाटतं की हा भाग कर्नाटकमध्ये असायला पाहिजे? भाषावार प्रांत रचना ज्या वेळेला झाली त्यावेळेला थोडेसे वाद निघाले. कारण मला वाटतंय की ज्या वेळेला भाषावार जे प्रांत रचना झाली त्यावेळेला येथील काही पुढाऱ्यांनी, जे मोजके बोटावर मोजण्या इतके जे पुढारी होते त्या लोकांनी त्याला विरोध केलेला आहे. तेव्हा असे भाषावार प्रांत रचना हे पुष्कळ ठिकाणी झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी सगळे सुखसोयीने राहत आहेत. आज आमची जी कार्डी जी माणसं आहेत सोलापूरमध्ये गेली, इकडे गेली, तिकडे गेली. सोलापूरमध्ये सुद्धा आमचं तिथं कार्डी लोकांचं तिथं जास्ती त्याच्यामध्ये नागरिकत्व जास्ती होते, तरी पण आम्ही काही तक्रार केलेली नाहीये. आणि त्यावेळेला थोडं मराठी माणसांनी, मराठी भाषिकांनी थोडंसं मोठं मन करायला हवं होतं आणि बेळगाव महाराष्ट्रामध्ये न जाता कर्नाटकामध्ये राहिलं त्याच्याबद्दल तरी सोडून द्यायला हवं होतं. पण आज त्याच्यामुळे नुकसान किती होते त्याच्याबद्दल विचार करायला हवा ना. नाही बरोबर आहे. अनिल पोद्दारजी, मी येणार आहे याच मुद्द्यावर. नुकसान कोणाचं होतंय आणि कसं होतंय हे कुठल्या बाजूने आपण बघतो त्याच्यावर खरं तर अवलंबून असतं.